नमस्कार, मी विनोद राठोड. आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये एक मुद्दा गाजतोय, तो म्हणजे शिक्षक भरती, कंत्राटी शिक्षक भरती, टीईटी. ज्यांना शिक्षक बनायचं आहे त्यांच्यासाठी टीईटी तर कंपल्सरी आहेच, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. परंतु टीईटी संदर्भात आज फार महत्वाचा व्हिडिओ आहे. टीईटी ही शासनाने कंपल्सरीच केलेली आहे, सुप्रीम कोर्टाने कंपल्सरीच केलेली आहे. त्याविषयी आजचा व्हिडिओ आहे. आणि ज्यांना शिक्षक बनायचं आहे त्यांना टीईटी उत्तीर्ण करावीच लागेल, हे मी आधीही तुम्हाला सांगितलेलं होतं. काही शिक्षकांनी आंदोलन केलेलं होतं, परंतु त्या आंदोलनाला यश आलं नाही असं समजून चाला. मग आता नेमका आजच्या व्हिडिओमध्ये टीईटी संदर्भात काय काय मुद्दे आहे, टीईटी कधी होणार आहे अपकमिंग, आणि त्यानंतर कधीपर्यंत टीईटी उत्तीर्ण करणं आवश्यक आहे, आणि कुणाला टीईटी मधून सूट आहे, त्याविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित बघायचा. व्हिडिओ जास्त मोठा नाही, फक्त 5 ते 7 मिनिटाचा व्हिडिओ आहे. बघा, ही सामची बातमी आहे, आजची बातमी आहे. सर्व शिक्षकांना टीईटी अनिवार्य. इथे क्वेश्चन मार्क वगैरे उद्गार चिन्ह काहीच नाही. अनिवार्य म्हणजे अनिवार्य, कंपल्सरी. टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी 31 ऑगस्ट 2026 ची मुदत. बघा काय मुदत दिली टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी, तर 31 ऑगस्ट 2026 ही मुदत दिलेली आहे टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी. मग तुमच्या मनात प्रश्न पडला असेल, सर आता रिसेंटली तर टीईटीची परीक्षा झालेली आहे, मग त्याच्यात आम्ही उत्तीर्ण झाली तर आमची संधी गेली का? अजिबात नाही. आता 2026 ची जी टीईटीची परीक्षा होणार आहे ती एप्रिल महिन्यामध्ये टीईटीची परीक्षा होणार आहे. 2026 ची एप्रिल महिन्यामध्ये. चालेल. मग आता तुमच्या समोर प्रश्न पडला असेल, सर टीईटीची ही जी परीक्षा आहे आम्ही उत्तीर्ण होत नाही, भरपूर परीक्षा दिलेली आहे, आता आमच्या अभ्यास होत नाही वगैरे वगैरे. हे बघा, अभ्यास तर करावाच लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि तुम्हाला अभ्यास करण्याचा कंटाळा येत असेल तर तुमच्यासाठी आपण खास ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच साठी प्रवेश हे सुरू केलेले आहे. आणि 1 जानेवारी पासून आपले लेक्चर सुरू होणार आहे. 1 जानेवारी पासून. त्याच्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये जी टीईटीची परीक्षा आहे त्या टीईटीची परीक्षेची परिपूर्ण तयारी तुमची करून घेतली जाईल. वेळ वाया घालू नका, पुन्हा सांगतोय, कारण की कमेंट करून उपयोग नाही. परीक्षा तुम्हाला द्यावीच लागणार आहे. हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि हा केंद्राचा निर्णय आहे. टीईटी कंपल्सरी. त्यामुळे टीईटी तुम्हाला पास करावीच लागेल, आणि त्यासाठी संपूर्ण उपाययोजना आम्ही आखलेल्या आहे. आणि एप्रिल महिन्यात जी परीक्षा आपली होणार आहे त्यासाठी स्पेशल ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच आपली 1 जानेवारी पासून सुरू होणार आहे. प्रवेश आपले सुरू आहे. ज्यांना टीईटी उत्तीर्ण करायची आहे तर हा नंबर आहे आपला 8855939925. व्हॉट्सअपला हाय करायचं आहे आणि तिथे मेन्शन करायचं, सर मला टीईटीची बॅच जॉईन करायची आहे. सगळी माहिती तुम्हाला येईल. 24 डिसेंबर रात्री 12 वाजेपर्यंत प्रवेश घेण्याची शेवटची तारीख आहे, 24 डिसेंबर. आणि 1 जानेवारी पासून आपण आपले लेक्चर सुरू करणार आहे. चला आता आपण आपल्या मूळ मुद्द्यावरती आणि मेन मुद्द्यावरती येऊ. एवढं तुम्हाला समजलं की आता तुम्हाला टीईटी उत्तीर्ण करणं काय आहे, अनिवार्य आहे. आणि तारीख दिलेली आहे त्यांनी, ऑगस्ट महिन्याची ही तारीख त्यांनी सप्टेंबरची तारीख दिलेली. ही लोकसत्ताची आजची बातमी आहे. लोकसत्ता पाहिजेत हा ई पेपर तुम्ही बघू शकता, तुमच्याकडे नसेल तर नेटवरती, किंवा लोकसत्ता असेल त्याच्यामध्ये बघा. आजची बातमी आहे ही. शिक्षकांना टीईटी अनिवार्यच. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 31 ऑगस्टची मुदत. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 31 ऑगस्टची मुदत. बघा, 31 ऑगस्टची मुदत दिलेली आहे. टीईटी विरोधात मराठवाड्यातील शिक्षकांनी गेल्या आठवड्यात लातूरमध्ये मोर्चा काढला होता. हा मोर्चा पण काढलेला आहे. त्यानंतर बघू, दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री आहे, यांनी काय सांगितलेलं आहे ते बघू आपण. दादा भुसे काय आहे, शालेय शिक्षण मंत्री आहे, त्यांनी काय सांगितलं ते बघू आपण. शालेय मंत्री दादा भुसे यांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे ही केंद्र सरकार आणि राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या अखत्यारीत बाब असल्याने राज्य सरकारला हस्तक्षेप करता येणार नाही. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की राज्य सरकारला हस्तक्षेप करता येणार नाही. टीईटी सक्ती विरोधात फेरविचार याचिका सादर करता येईल का, तर या संदर्भात विधी व न्याय विभागाचा अभिप्राय मागविला. मात्र हे प्रकरण फेरविचार याचिका सादर करण्यासाठी सुयोग्य नसल्याचे मत त्यांनी दिले. म्हणजे काय आहे याचा अर्थ, दादा भुसे यांनी काय सांगितलं की टीईटी तुम्हाला द्यावी लागेल, टीईटी तुम्हाला कंपल्सरी आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणखी पुढचे काही बाबी आहेत ते तुम्हाला मी वाचून दाखवतो. तर बघा, इकडे काही बाबी आहेत, त्या बाबी तुम्हाला मी दाखवतो वाचून. 5 वर्षाहून
अधिक सेवा काळ शिल्लक असलेल्या राज्यातील 1ली ते 8वी पर्यंत शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी 31 ऑगस्ट 2026 ची मुदत आहे. म्हणजेच काय सांगितलेलं बघा इकडे, ज्यांची 5 वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस बाकी आहे त्यांना सगळ्यांना टीईटी द्यायची आहे. 5 वर्षापेक्षा त्यांना सगळ्यांना टीईटी द्यायची कंपल्सरी आहे. बघा इथे त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार ही मुदत आहे. या निर्णयाविरुद्ध फेरविचार याचिका दाखल करता येणार नाही. त्यांनी सांगितलं की फेरविचार याचिका दाखल करता येणार नाही असा अभिप्राय विधी व न्याय विभागाने दिला असल्याने पुन्हा न्यायालयात दाद मागता येणार नाही, तुम्हाला कोर्टात पण जाता येणार नाही असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितलं. आज काय वार आहे? शुक्रवार आहे. काल त्यांनी ही गुरुवारी माहिती दिलेली आहे. अधिवेशन चालू आहे त्या ठिकाणी. विधान परिषदेत शिक्षक पात्रता परीक्षेच्या टीईटी प्रश्नांवर विरोधकांनी गदारोळ करीत सभात्याग केला. राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या संदर्भात समिती नियुक्त करण्याची घोषणा केली. टीईटी संदर्भात काँग्रेसचे नितीन राऊत, अमित पटेल, असलम शेख आदींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या लेखी उत्तरात भुसे यांनी शासनाची भूमिका मांडली. बघा शासनाची भूमिका त्यांनी मांडली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अल्पसंख्याक शाळा वगळता ज्या मायनॉरिटीच्या शाळा आहे अल्पसंख्याक त्यांच्यासाठी टीईटी कंपल्सरी नाही. अन्य शाळांमध्ये शिक्षकांना 2 वर्षाच्या कालावधीत टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. म्हणून शासनाने सांगितलेले की 2 वर्षामध्ये 4 टीईटी परीक्षा आम्ही घेणार आहे. 2026 आणि 27 मध्ये एकूण 4 टीईटी परीक्षा घेणार आहे म्हणून त्यांनी असं सांगितलं. 5 वर्षाहून कमी सेवा काळ शिल्लक असलेल्या शिक्षकांना यातून सूट देण्यात आली असली तरी पदोन्नतीसाठी ही परीक्षा अनिवार्य आहे. समजलं का? ज्यांचं 5 वर्षापेक्षा कमी कालावधी आहे तर त्यांची जर टीईटी उत्तीर्ण नसेल तर त्यांना प्रमोशन केलं जाणार नाही. म्हणून प्रमोशन जर करायचं तर त्यांना सुद्धा टीईटी उत्तीर्ण होणं काय आहे? आवश्यक आहे. आणि ज्यांना 5 वर्षाच्या आत आहे तर त्यांना तर टीईटी उत्तीर्ण आहे. आणि ज्यांना नवीन गुरुजी बनायचं त्यांना तर सांगायचं काम नाही. टीईटी शिवाय तर मला असं वाटतं शाळेत उभं पण राहू देणार नाही असं मला वाटतंय. हे बघा ही की मी बातमी बनवलेली नाही. ई पेपर वरती चेक करा, साम टीव्ही वरती चेक करा, एबीपी माझ्यावरती कुठेही चेक करा. तुम्हाला माहिती असेल तरी गाफील राहू नका. टीईटी शिवाय पर्याय अजिबात नाही. असली तरी पदोन्नतीसाठी ही परीक्षा अनिवार्य आहे असे भुसे यांनी नमूद केले. शिक्षकांचा टीईटीस विरोध असून शिक्षक संघटनांनी शासनाकडे अनेक मागण्या केल्या आहेत. काही ठिकाणी आंदोलनही केले आहेत. परंतु सुप्रीम कोर्टाने एकदा सांगितलं तुम्हाला माहित आहे. तर अशा पद्धतीची टीईटीची संदर्भात एक महत्वाची अपडेट आहे. तुमच्यापर्यंत अपडेट ही पोहोचलेली आहे आणि आता तुम्ही जोरदार तयारीला लागणार अशी आशा आहे. मला असं वाटतं की तुम्ही तयारी करायला हरकत नाही. समजा मागे पुढे चालून सुप्रीम कोर्टाने समजा शिथिलता दिली तर फार आनंदाची गोष्ट आहे. ही आनंदाची गोष्ट अजिबात नाही, खरं दुःखाची गोष्ट आहे. परंतु काही पर्याय आपल्याकडे नाही. समजा सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे, शासनाने जो निर्णय दिलेला आहे तो आपल्याला मान्य करावा लागेल. तुमच्यासाठी खास स्पेशल ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच प्रवेश सुरू आहे. लवकर कॉल करून व्हॉट्सअप करून ऍडमिशन घ्या आणि 1 जानेवारी पासून आपल्याला लेक्चर सुरू करायचे आहे. थांबू आपण. धन्यवाद. थँक्यू.